शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जो हा व्हिडिओ घेतोय डाळिंबाच्या बागेमध्ये, आपल्याला बऱ्याच शेतकरी बांधवांचे कॉल आले. काही बागेमध्ये आपण प्लॉट व्हिजिट केल्यानंतर डाळिंब असेल, पेरू असेल, आज तारीख 29 मे 2026, मे, जून, एप्रिल हा जो महिना जर म्हटला तर डाळिंबावर ह्या दिवसांमध्ये मे जून जो हा महिना आहे, ह्या दिवसामध्ये डाळिंब असेल, पेरू असेल, ह्याच्यावर मिलीबगचा अटॅक जरा जास्त प्रमाणात राहतं. तर डाळिंब आणि पेरू करत असताना किंवा इतर टोमॅटो पीक असेल, इतर भाजीपाला असेल, फळबाग असेल, तर हे जो मिलीबग आहे म्हणजे पिट्या ढेकून जो आहे ह्याला कंट्रोल ठेवायचं जर असेल तर तुम्हाला बागेमध्ये स्वच्छता पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा जो काँग्रेस गवत आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त त्याच्या जे किडीचा जो काही हे उद्रेक त्याच्यावर सगळ्यात जास्त राहतो अटॅक. तर मला सांगायचं आहे, तुम्ही प्लॉटमध्ये औषधं मारत असताना काही केमिकल फवारणी असतील, बायोलॉजिकलमध्ये असतील, तर हे करत असताना तुम्ही प्लॉटमध्ये स्वच्छतासुद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे. तणांचं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तर त्याचबरोबर केमिकल नियंत्रणामध्ये शेतकरी बांधवांनो, मिलीबग आल्यानंतर जर तुमचा मिलीबग जर छोट्या अवस्थेमध्ये असेल, बारीक अवस्थेमध्ये काही कमी प्रमाणात आलेलं असेल, तर तुम्ही टाटामिडा वगैरे अशा पद्धतीची जी काही औषधं आहे, इमिडाक्लोप्राइड असेल कोणत्याही कंपनीचं, तुम्ही त्याचा वापर करू शकता. जर तुमची मिलीबगची थोडीशी स्टेज जर जास्त असेल तर तुम्ही शेतकरी बांधवांनो, सुमोटोमो कंपनीचं जे डेंटासो म्हणून एक मॉलिक्यूल येतं त्याचा तुम्ही ड्रिपमधून सुद्धा वापर करू शकता आणि फवारणीद्वारे सुद्धा वापर करू शकता. जर तुम्ही फवारणीद्वारे जर घेतलं तर 0.25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही ड्रिपमधून जर दिलं, एकरी 400 झाडांसाठी तुम्ही साधारणतः 200 ग्रॅम ते दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर बायर कंपनीचं एक मार्केटमध्ये औषध आहे मुएंटो ओडी, ज्यामध्ये स्पायरोटेट्रामेट 15.31% हे ओडी फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि 2 वे सिस्टमॅटिकमध्ये, म्हणजे ते झायलम आणि फ्लोएम या दोन्ही ॲक्शनमध्ये ते काम करतं. दोन्ही ह्याच्यातून काम करतं. पूर्ण झाडामध्ये पसरवण्याचं औषधाचं त्या मुएंटो ओडीचं जे काही कार्य आहे ते पूर्ण झाडामध्ये पसरण्याचं काम करतं. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना एक टाटा कंपनीचं एक जे ॲप्लॉड बिप्रोफेझिन 25% EC फॉर्म्युलेशन आहे, एका लिटरसाठी प्रति लिटरसाठी 2 ml ह्याचा वापर करायला पाहिजे. आणि मुएंटो ओडी जे आहे ते 1.25 मिली तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही नीम ऑइल असेल, चांगल्या PPM मध्ये स्टँडर्ड कंपनीचे नीम ऑइल असतील, त्या नीम ऑइलचा वापर करू शकता. काही ठिकाणी तुम्ही क्लोरो असेल, हमला असेल, क्लोरोपायरिफॉस असेल, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर मिलीबग आल्यानंतर फवारणी करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस स्टिकर असेल, pH बॅलन्सर असेल, ॲक्वाप्युरेक्स ह्याची फवारणी घेऊन तुम्ही सगळीकडं तुमचा स्प्रे पसरला पाहिजे, गेला पाहिजे, ह्या हिशोबाने तुम्ही फवारणी घेतली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जमिनीतून स्लेअर प्रो असेल GSP कंपनीचे, जमिनीतून एकरी 400 झाडांना 1 लिटर स्लेअर प्रो आणि टिल्ट त्याच्यामध्ये 250 ml दिल्यानंतर त्याचासुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. जेणेकरून झाडामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीनं कीटकनाशकांचा हे गेल्यानंतर झाड आंतरप्रवाही विषारी झाल्यानंतर ते बरोबर जे मिलीबग आहे त्याचासुद्धा प्रमाण बऱ्यापैकी नियंत्रणात येतं. तर त्याचबरोबर तुम्ही स्वच्छता ठेवायची बागेमध्ये. काँग्रेस असेल, इतर जी गवत असतील त्यांना तुम्ही कमी प्रमाणात कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे आणि अशा औषधांचा तुम्ही वापर करायचा आहे. मुएंटो ओडी असेल, डेंटासो असेल, त्याचबरोबर टाटा कंपनीचं रॅलीजचं ॲप्लोड असेल, मुएंटो एनर्जीचा सुद्धा तुम्ही देखील वापर करू शकता. त्याचबरोबर हमला 505 असेल घारडा केमिकलचं, अशा औषधांचा तुम्ही वापर करून तुम्ही तुमच्या बागेतील जो मिलीबग आहे तो कंट्रोल केला पाहिजे. नीम ऑइलसुद्धा वापरू शकता. नीम ऑइलमध्ये तुम्ही ॲव्हेन्यू ॲग्री इम्पेक्स कंपनीचा ॲव्हेनिम म्हणून मॉलिक्यूल आहे मित्रांनो, ते सुद्धा नीम ऑइल चांगल्या पद्धतीनं आहे आणि जो फवारणी करणारा व्यक्ती आहे त्याच्यासाठी सेफ आहे. अशा पद्धतीनं ते नीम ऑइलचा सुद्धा तुम्ही देखील वापर करू शकता. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.